झी 24 तास एक पाऊल पुढे। दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात राबवण्यात येत असलेल्या योजना निव्वळ धुळफेक असल्याचा आरोप लोकाभिमुख पाणी धोरण संघर्ष मंचाने केलाय। दुष्काळ निवारणासाठी राज्याला केंद्राकडून 778 कोटी रुपये मिळालेले आहेत, मात्र त्यापैकी 566 कोटी केवळ शेतीसाठी खर्च केले जाणार आहेत। प्रत्यक्ष पाणी उपलब्ध करून देण्यावर केवळ 60 कोटीच खर्च होणार आहेत। एकूणच जलसिंचन आणि व्यवस्थापनाबाबत सरकारचं धोरणच चुकीचं असल्याचं संघर्ष मंचाचे जे नेते आहेत भारत पाटणकर यांनी म्हटलंय। या संदर्भात सुधारणा झाली नाही तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिलाय। आणि खुराक बंद केला की जनावरं येत्या 15 दिवसात मरणाच्या पंथाला लागतील, असं असताना निर्दयी पद्धतीनं हे पेंड बंद करायचं लिहिलेलं नाही, पण निर्दयी पद्धतीनं ही पेंड बंद करण्याच्या पद्धतीनं यांचं चालू आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की यांनी उपक्रम चालू केला, तो जनावर माणसं मारण्याचा उपक्रम तर आहेच, परंतु जनावरं आता यांची संपून जावीत, मरावीत असा उपक्रम म्हणजे हा जी आर। झी 24 तास एक पाऊल पुढे।